चाय गपशप आणि जिंदगी. तर यामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मी डॉक्टर पद्मजा गणपते आणि आज इथे एक विशेष पाहुण्यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे. त्यांचं नाव आहे भाग्यश्री राव. आणि भाग्यश्री राव, तुमचं मी मनापासून स्वागत करते आमच्या या धन्यवाद. विशेष भागामध्ये. तर 2018 मध्ये मी भाग्यश्रीजींना भेटले आणि त्यांच्याकडे त्यांना मी कशी ओळखते म्हणाल तर मी त्यांच्याकडे ध्यानधारणा, चक्रा मेडिटेशन याचे धडे गिरवलेले आहेत आणि त्याचा मला माझ्या आयुष्यामध्ये फारच उपयोग झाला. अ, मी असं म्हणेन की आजच्या ताणतणावाच्या जगामध्ये की प्रत्येक गोष्टीचा आणि प्रत्येक क्षणाला आपल्याला कुठला ना कुठला ताण हा जाणवत असतो आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आजार आपल्याला होतात आहेत आणि स्पेसिफिकली मी म्हणेन स्त्रियांना हा त्रास जास्त आहे कारण वर्क लाईफ बॅलन्स करायचा आणि याच्यावरच प्रकाश टाकण्यासाठी आणि याबद्दल जास्तीत जास्त माहिती मिळवण्यासाठी चला पुन्हा एकदा स्वागत करूया भाग्यश्री राव यांचं. वेलकम ऑन धन्यवाद. अवर पॉडकास्ट. तर मला सुरुवातीला तुमचा जीवन प्रवास थोडासा ऐकायला आवडेल आमच्या प्रेक्षकांना, की मेडिटेशन किंवा ध्यानधारणा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे अकल्ट सायन्सेस आहेत, तर त्याच्याकडे तुम्ही कशा प्रकारे वळलात? खरं म्हणजे सांगायचं तर एक डिप्रेशन पासून सुरू झालेली कथा आहे आणि हा प्रवास आहे. की आयुष्य जे माझे सासू सासरे वारले, दोघं एकानंतर एक, 2-2.5 वर्षात मला लेकासाठी मी जॉबही सोडला. मग रिकाम तिकडे झाले. तर रिकाम वगैरे भूताचं घर म्हणतो आपण. तसं ते मला त्यावेळेला खूप डिप्रेशन वगैरे आला. ओके. त्या काळामध्ये स्वतःला परत उभं करण्यासाठी ह्या मेडिटेशनने मला खूप हेल्प केली. आणि मी टर्न झाले इतकी, म्हणजे 90 डिग्री म्हणशील तर मला माहित नाही, 360 डिग्री म्हणायला हरकत नाहीये. दॅट आय चेंज. आणि देन आय थॉट की हा प्रवास मी माझा जसा आयुष्यात चेंज झालाय तसं इतरांनाही त्याची मदत व्हावी. तिथून हा सुरू केलेला माझा ध्यान धारणेचा प्रवास आहे. तर ध्यानधारणेचे तुमचे सेशन मी स्वतः अनुभवले आहेत. पण प्रेक्षकांना नक्की ऐकायची इच्छा आहे, की ध्यानधारणा ही तुम्ही कशा प्रकारे घेता? आणि नक्की तुमच्यामध्ये मेडिटेशन किंवा ध्यानधारणा म्हणजे काय? तर ध्यानधारणा म्हणजे लोकांचं अगदी असतं की तासन तास आम्ही ह्याच्यात बसणार आहोत ध्यानेमध्ये. आणि एकदम काय ग्रेट आपल्याला चेंज होऊन जातो. ह्या अशा एखाद दोन गोष्टीमध्ये चेंज होत नाही. आणि आपण मुख्य म्हणजे आपल्या रोजच्या काय म्हणतात, रोजच्या दैनंदिन आयुष्यात वापरण्यासाठी ध्यानधारणा घ्यायची. त्यामुळे ते 2-3 तास जर तुम्ही बसलात आणि परत तिथून उठल्यानंतर तुमचा जर घरातला पसारा बघून चिडचिडच झाली, बाहेर कामाला उशीर होते म्हणून चिडचिड झाली, तर त्या ध्यानधारणेचा काहीही उपयोग नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यामुळे मी ध्यानधारणा म्हणजे फक्त तासन तास बसणं, ह्याला हं. मी ध्यानधारणा मानत नाही. माझ्या मते ध्यानधारणा म्हणजे तुमच्या विचारांवर तुमचं प्रभुत्व किंवा त्याच्यावर तुमचा असलेला कंट्रोल. तर तो कसा येईल? आपली विचारधारणा बदलल्याने येणार आहे. कारण बरोबर. कामं किंवा व्याप कमी नाही होणार आहे. जर मी असं प्रार्थना करत राहिली, माझा स्ट्रेस कमी होऊ दे, माझा स्ट्रेस कमी होऊ दे, तर ते स्ट्रेसकडेच आपण लक्ष देतोय. मग त्यापेक्षा माझ्यातलं स्ट्रेंथ वाढू दे, हे मी सारखं म्हटलं, तर स्ट्रेंथ वाढणार आहे, लक्ष स्ट्रेंथ वरती जाणार आहे. त्यामुळे ध्यान धारणा म्हणजे एखाद्या गोष्टीवर फोकस करणं. आपण झिरो डाऊन नाही होत, कारण आपण काय संत किंवा जाऊन जंगलात वगैरे राहणारी माणसं नाही होत की आपल्याला रोजचे व्याप नाही. आपल्याला रोजचे उपद्व्याप असतातच. त्यामुळे खूप गोष्टींना एका ह्याच्यात आणणं हळूहळू. जसं हं. माणसाच्या ह्याच्यात 60,000 विचार असतात म्हणे एका दिवसात. तर 60,000वरनं 6 पर्यंत हा प्रवास खूप मोठा आहे. त्याला मी ध्यानधारणा म्हणते. एखाद्या गोष्टीमध्ये आपण हरवणं. जसं कुकिंग एखाद्याला आवडतं, तर तू ते बेस्ट कुकिंग करते त्यावेळेला दुसरे विचार न येणं म्हणजे ती ध्यानधारणा. हे माझे विचार आहेत. आणि त्याच बेसिसवर मला पुढे जायला आवडतं. तर सेशन तुम्ही कशा प्रकारे डिझाइन केले त्याचे आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने कुठल्या गोष्टींचा तो समावेश केलेला आहे? सुसंवाद सर्वात महत्वाची गोष्ट. ओके. कारण विचार बदलणं हे, असं मी आज म्हणते तू विचार वेगळ्या पद्धतीने करतो, नाही करू शकत आहेस. त्यामुळे जेव्हा तुम्ही बोलता एकमेकांशी, काय अडचण आहे किंवा कशा पद्धतीने मला त्रास काय होतोय, ते हं. माझ्या या ध्यानधारणेमध्ये काउन्सिलिंग हा प्रकारही खूप महत्वाचा असतो. पण तो हो. काउन्सिलिंग शब्द न वापरता, म्हणून त्याला आपण सुसंवाद वापरतो. तर आधी संवाद करून काय कसं आहे किंवा काय अपेक्षा आहे, असं सहज गप्पांमधून मग त्यांना विचार करायला लावणं, छोटे छोटे होमवर्क देणं. जसं आता आपल्या सुरुवात होताना मी म्हटलं, थँक्यू फॉर हॅव्हिंग द पेशन्स. सारखं सारखं सॉरी न बोलणं आणि सॉरीला थँक्यू मध्ये कन्वर्ट करणं. असे बरेचसे मी छोटे छोटे होमवर्क द्यायला लागते, की ते आपण एकमेकांशी प्रॅक्टिस कसं करायचं. म्हणजे आपल्या रोजच्या बोलण्यामध्ये आणि वागण्यामधला छोटा छोटा जो फरक होतो ना,
तो आपल्याला मेडिटेशनच्या जवळ घेऊन जातो. ही तर माझी ह्याच्यामध्ये पहिली मला पायरी. आवर्जून सांगावं लागतं, म्हणजे तुमच्याकडे जेव्हा सेशन घेतले तेव्हा त्याला 3-4 गोष्टी आहेत त्या माझ्या फार चांगल्या लक्षात राहिल्या, की आपण रिॲक्ट कसं होतं प्रत्येक गोष्टीला. दुसरी मला तुमची सॉल्ट थेरपी ही दॅट इज द भयंकर आवडली USP. आणि मी अजूनही करते ती. आणि तिसरी थँक यू अँड आय एम महत्वाची हॅपी. गोष्ट तिसरी महत्वाची गोष्ट आहे ती ग्रॅटिट्यूड असणं. आणि या 3 गोष्टी असं मला वाटतं त्या म्हणजे इन्कल्केट झाल्या आणि त्याचा फार उपयोग होतो. तर याच्याबद्दल तुम्ही थोडंसं सांगा? नक्की. जसं मी म्हटलं, आपण आपली विचारधारा बदलणं. म्हणजे हं, माझ्याकडे काय आहे, जसं म्हटलं मगाशी, स्ट्रेस नको होऊ दे का स्ट्रेंथ वाढू दे. तसंच आपल्याकडे काय आहे ह्याच्यावर जर आपण कॉन्सन्ट्रेट केलं, तर आपल्या दुसऱ्या गोष्टींची तीव्रता कमी होईल. ती हं, 1-2 दिवसात काही गायब नाही होणार आहे माझं स्ट्रेस, पण माझी ती तीव्रता हळूहळू कमी होईल. त्यामुळे ग्रॅटिट्यूड खूप महत्वाची गोष्ट असते, की मी काय करू शकते. आणि जसं तू म्हटलं सॉल थेरपी, दॅट इज वर्ल्ड वाईड आहे. म्हणजे पॅन्डेमिकमुळे सगळ्याच सेशन, आपण बाहेरची माणसं पण मला जॉईन झाली आहेत. अमेरिका आहे, ऑस्ट्रेलिया आहे, तर तिथूनही जॉईन. त्या सगळ्यांसाठी सॉल्ट थेरपी इज द वंडरफुल थिंग विच इज इझिएस्ट अँड द फास्टेस्ट थिंग दॅट वी कॅन डू. जरी ज्याला ध्यान धारणा काहीही माहित नाहीये, त्याला सुद्धा ही सॉल्ट थेरपी जमते. सो दॅट बिकम्स फास्टर गोष्टी. या येस. गोष्टींनी ती त्या सगळ्यांमध्ये आपण म्हणजे एकत्र करून मी ध्यान धारण्याचं सेशन घेत असते. मग सॉल्ट थेरपी आपण जर सायंटिफिकरित्या थोडा विचार केला, की हाऊ इट वर्क्स, तर तुम्ही काय सांगाल त्याबद्दल? आपल्या एकतर आपलं सायन्स विज्ञान जेही आहे आपल्या काय म्हणतात, पुराण काळापासून सगळं कनेक्ट आहे, ह्याच्यावर तरी विश्वास आहे. हं, आपण लहानपणी पोरांची नजर का काढायचं आणि दृष्ट कशाने काढायचं? मिठाने काढायचं. जसं त्याचं जे रिझन आहे त्याचप्रमाणे हे जे मीठ आहे, हे आपल्यामधली नकारात्मकता किंवा आपल्यामध्ये जे असलेलं एक्स्ट्रा स्ट्रेस म्हणतो, ते हं, पुल आउट करतं. ते आपल्याला मदत करतं त्यातनं हं. काढायला. तर त्या बरोबर. दृष्टीने म्हणजे आपल्या पुराणातूनच आलेल्या गोष्टी आहेत, त्या आपण आज नव्याने खरं वापरतोय. हं, हं. का करेक्ट. खूप आता लहान त्यावेळेला घराच्या बाहेर उशिरा न जाणं, किंवा हं, नवरा नवरी अगदी नवीन झालेले तर घरात आपण दृष्ट काढूनच घ्यायचं. म्हणजे हं, हे जे असायचं हे आता हसतात हल्लीची पोरं, त्यांना या सगळ्या गोष्टी पटणार नाही. पण त्यांना सॉल्ट थेरपी घेऊन बसलं असतं, त्यांना ते कदाचित जास्त फॅसिनेटिंग वाटतं. तर आपल्या हो. पुराणातल्याच गोष्टी ज्या आपण नवीन पद्धतीने वापरतोय. फारच सुंदर उत्तर. हम्म. तर चक्र मेडिटेशन आणि ध्यानधारणा, तर यामध्ये काय फरक आहे? आणि चक्र ध्या मेडिटेशन कशाप्रकारे घेतलं जातं, केलं जातं? बरोबर. हे एक एक स्टेप आहे. जसं मी म्हटलं सॉल्ट थेरपी, जसं पहिलं विचारधारणा, मग हं, सॉल्ट थेरपी आहे, त्याच्यानंतर ध्यान. ध्यान म्हणजे आपण आधी शांत बसायला शिकणं हं, एकत्रित. कारण चक्र हे असं कुठलं शरीरातलं ऑर्गन नाहीये, की मी तुला सांगू ह्या ऑर्गन बद्दल कर तर तुला माहिती आहे लिव्हर इकडे आहे, पॅनक्रियाज इकडे आहे, हे हं, इथे आहे, असं सांगितलं तर तुला विचार म्हणजे कळेल की मला ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करायचं. पण जर मी तुला चक्र, जसं मन, मन कुठे असं म्हटलं तर काय, आपण नुसतं हार्ट इकडे बीट होतंय एवढं सांगू शकतोय. पण हं. मन कुठे, भावना कुठे आहेत हे सांगितलं तर सांगता येणार नाही. त्यामुळे ती खूप नेक्स्ट लेवल येते. आणि बरोबर. ध्यान हे पहिलं स्वतःला नुसतं ब्रिदिंगने आपण रिलॅक्स होऊन विचारांनी होऊन ही पहिली स्टेप होईल. हं, त्याच्यानंतरची चक्रांवरती येईल. म्हणजे एक एक स्टेप आपल्याला पुढे जावं लागेल. तर हा मोठा बरोबर. फरकच येतो. म्हणजे एकाच ह्याच्यात दोन्ही करणं, त्यासाठी खूप सवय असायला पाहिजे किंवा त्याबद्दल ऑलरेडी माहिती असायला पाहिजे. तर तर आपण दिवसातनं करू आपल्याला शकतो. किती वेळ या गोष्टींसाठी द्यावं असं तुम्हाला वाटतं? आणि तुम्हाला तुम्हाला हे सेशन्स घेताना असे कुठले म्हणजे तुमचे क्लायंट असतील, तर त्यांचे काही अनुभव आहेत, की ज्यामुळे तुम्हाला असं वाटलं, की खरंच ही फार चांगली गोष्ट आहे आणि प्रत्येकाने केली पाहिजे? तर त्याविषयी थोडंसं सांगा? सॉल्ट थेरपी. कारण माझे अजूनही, जसं आता तुम्ही पण मला सांगितलं ना, की अजूनही सॉल्ट थेरपी करताय. हो. तसेच माझ्याबरोबर 2019 पासून जोडलेले आहेत, की तिला काहीही त्रास असला, म्हणजे अनफॉर्च्युनेटली शी हॅज लॉस्ट अ हजबंड इन 2020. ओके. त्याच्यानंतरही तिने स्वतःला उभं केलंय आणि ती नवऱ्याच्या जागी कामालाही लागली आहे. हं, SGFC मध्ये खूप चांगल्या पोस्टला आहे. ती आजही, पण तिला ऍसिडिटी किंवा काही त्रास होतो, काहीही स्ट्रेस वाटला, की ती सॉल्ट थेरपी ती मला सांगते, श्रीच म्हणते, कारण माझी खूप चांगली मैत्रीण आहे. म्हणजे हं, आधी माझी ती प्रार्थक झाली आणि त्याच्यानंतर ती माझी मैत्रिणी झाली आहे. ती मी तुझा ऑडिओ फक्त ऐकून असते, म्हणजे बरेचदा मला तेवढी त्राणही नसतं की मी सॉल्ट घेऊन बसू. तुझा तो सॉल्ट थेरपीचा ऑडिओ मी लावते आणि ऐकते, आणि आय एम लाईक आरामात झोपू शकते. त्या सॉल्टचं तिला इतकं, बाकी तिला कदाचित वेळ पण नाही मिळते मी करायला, पण मी ती एक गोष्ट करते. अजून एक माझी मैत्रीण आहे तनुजा, तीच आहे, ती म्हणते मला रोज काय वेळ ध्यान काही नाही मिळत. रोज मी आंघोळ करताना तरी ते सॉल्ट घेऊन हे करते 2 मिनिटं, पण दॅट इज हेल्पिंग हर.
सॉल्ट ओके. थेरपी हॅज वर्क वंडर्स विथ सो मेनी पीपल. हं. इट्स ओके. वर्किंग. तर कुठल्या कुठल्या कारणांसाठी आपण या प्रकारची सॉल्ट थेरपी किंवा ध्यानधारणा केली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? जिथे जिथे आपण स्वतःवर काही करू शकत नाही किंवा आपल्याला स्ट्रेस वाटते किंवा ही हं, गोष्ट डिफिकल्ट वाटते, त्या सगळ्या गोष्टींसाठी आपण सॉल्ट थेरपी वाढू. ह्याला कुठलं बंधन नाहीये की तू हं, लहानांसाठी, मोठ्यांसाठी किंवा आजारासाठी का मनाच्या आजारांसाठी कुठल्याही गोष्टीसाठी वापरू शकते. म्हणजे आता एन्झायटी, मला इंटरव्ह्यूला जायचंय सपोज, हं. आय एम जस्ट गिव्हिंग द एक्झाम्पल. तर ती करेक्ट. एन्झायटी असली तरी तुझे तू सॉल्ट वापरू शकतेस. अगदी मी आठवत असेल तर लोकांना तेवढा वेळ नाही मिळाला. मी हं, नेहमी सांगते डब्बीमध्ये एक छोटा सॉल्ट नेहमी पर्समध्ये, माझ्या आजही डब्बीत असतं, की मला सॉल्ट थेरपी करायला नाही वेळ मिळाला, मी तो एक दाणा मिठाचा तोंडात घालते आणि मी बिलीव्ह करते की इट हं, इज हिलिंग मी. आणि हं. बिलीव्ह करणं, त्याच्यावर विश्वास ठेवणे हे खूप महत्वाचं आहे. जर तुझा बरोबर. विश्वास नाहीये तर तू कितीही मेडिटेशन कर, तू कितीही सॉल्ट थेरपी कर, इट इज नॉट गोइंग टू वर्क. हं, जसं हं, म्हटलं मगाशी म्हणजे मैत्रीण, ती फक्त माझा ऑडिओ ऐकते कारण मी सॉल्ट थेरपी आहे असं अज्युम करून ही हं. सॉल्ट थेरपी आणि श्रीने सांगितलं आणि माझा त्याच्यावर विश्वास. ते नुसतं ऐकून पण का, तर तिचा त्याच्यावर नितांत विश्वास आहे. आणि करेक्ट, 19 करेक्ट. ते 25 एक खूप लॉंग टाइम आहे, म्हणजे असं नाही की एखाद दुसऱ्या वर्ष करतो आणि आपण सोडून देतो. सो हो त्यात ना. विश्वास पाहिजे. तर मी करू असं म्हटलं शकते. असतं, की तुम्ही जेव्हा ध्यानधारणा करता, मेडिटेशन करता आणि ते सातत्याने जेव्हा करता, तेव्हा तुमच्या स्वभावात पण फरक पडत जातो. म्हणजे काही वेळा जे मत्सर असतात, हेवेदावे असतात किंवा कुणाशी फटकळपणे बोलणं असतं किंवा एक कंपोज आणि काम असा एक तुमचा जो ॲटिट्यूड आहे, तर तो होण्यास मदत होते. तर असं तुम्हाला पण वाटतं का, की खरंच यामध्ये सुद्धा फार उपयोग होतो? नक्की. जसं विचारधारणा आपण बदलायला लागलो, तर राग येणं येणारच आहे. मी असं नाही हं, म्हणत आहे, की राग नाही येणार आहे. पण हं, त्या रागाला तू रिस्पॉन्ड किती करणार आहे? हं. ही जी तीव्रता आहे ना, कुठल्याही गोष्टीची तीव्रता कमी करतं. हे जे आपलं मेडिटेशन आहे, ध्यानधारणा आहे, मग ते चक्राचं असू दे, की नुसतं ध्यानधारणा. आपली तीव्रता कमी करायला लागलं, की आपलं रिॲक्शन कमी होतं. बरोबर. रिॲक्शनच्या ऐवजी आपण रिस्पॉन्ड करायला लागतो. मग समोरचा व्यक्ती पण जसं त्याला आला कसा रिस्पॉन्ड करायचा, मला रिॲक्शन नाही मिळालं. ह्याचं एक जेव्हा छोटंसं उदाहरण द्या ना, म्हणजे प्रेक्षकांना व्यवस्थित कळेल तुम्ही काय म्हणताय. आता साधा ओला टॉवेल, माझा मला हं, टापले ह्याच्यामध्ये असायचं, मुलांनी ओला टॉवेल ठेवावा आणि आपण हं. त्यांच्यावर रागवावं, हे तर नित्यनेमाच्या गोष्टी असतात ना कुठल्याही वस्तू. आणि जेव्हा बरोबर. त्यांनी पहिले अरे तू इथे का ठेवला, हा जो आपले रिएक्शन्स असतं. हं, मग त्याच्यातून मला वेळ नाहीये ना, मी असंच केलंय, किंवा हं, मी आता ह्याच्यात आहे ना, मी नंतर ठेवतो ना, काय हेच हं, रिस्पॉन्ड, कारण मी असं हं, ठेवले, कारण हं, माझा रिॲक्शन होती, माझा रिस्पॉन्स नव्हता. आणि तोच, आणि मला माहितीये जर मी सकाळपासून 3 वेळा ओरडली, रागवली तरी ते तिथेच राहणार आणि शेवटी मलाच उचलायचंय. तर मी बरोबर. सकाळपासून माझा त्रास काय करून घेऊ. तर त्यापेक्षा मी तो उचलला, रे वेंकी ओला टॉवेल इकडे नको ठेवत जाऊ बाळा तिकडे. हा मम्मा राहिला. हं, हं, सी ही हं. विल ऑल्सो रिस्पॉन्ड, तोही करेल, तो काय लगेच उचलून त्याने ठेवला अशातला प्रकार नाहीये. पण त्याचा बरोबर, रिस्पॉन्ड तसा आल्यामुळे माझा मूड पण तिथे अजून खराब होत नाहीये आणि मी हं, इमिजिएटली दुसऱ्या कामाला लागले. मी बरोबर. त्याला रिॲक्ट केल्यावर तो चिडल्यावरती मला अजून राग येणार आहे, हा काय उगीच कारण सांगतो, ह्याला कुठे काम आहेत, मला जास्त काम आहेत. एक यू हं, स्टार्ट आर्ग्युइंग. तर हं. आर्ग्युइंग पेक्षा जर रिस्पॉन्ड केलं की इथे नको ठेवत जाऊ रे, उला आहे, बरोबर, ओला होतं, असं काही जर मी सांगितलं, तर त्याचाही रिस्पॉन्ड तसाच येईल आणि तसा हळूहळू गोष्टींमध्ये चेंज होईल. बरोबर आहे. तर आजच्या पिढीला मला वाटतं अशा प्रकारच्या मेडिटेशनची जास्त गरज आहे. आणि कारण सोशल मीडिया आहे, कॉन्सन्ट्रेशन अभ्यासाकडे कधी-कधी डिस्ट्रॅक्शन असल्यामुळे कमी होतं. तर मुलांनी म्हणजे कुठल्या वयापासून तुम्हाला वाटतं मेडिटेशन ते करू शकतात? म्हणजे आणि तुला माहिती असेल तर कुठल्या प्रकारचं मेडिटेशन ते करू शकतात? मला वाटतं हल्ली केजी सेक्शन मध्ये पण ओम बोलायला वगैरे लावतात माहितीये, कारण तिथून ती हळूहळू सुरुवात आहे. त्यामुळे हो, हो. मेडिटेशनला कुठल्याही वयोमर्यादा नाही. हा, आपण रेकी, चक्र हिलिंग ह्याला आपण एक टीन्सच्या ह्याच्याने किंवा ऍटलिस्ट एक 8 ते 10 वर्षावर सुरू करावं. त्याच्या आधी चक्र विक्र आपण त्यांना सांगू नये. पण ध्यान धारणा ही कुठल्याही वयात केली जाते आणि ती हो, करावी आजकाल रादर. आपल्याला खूप लहान वयात ते इंट्रोड्यूस नाही झालं होतं. तर ते बरोबर. झालं असतं तर अजून आपण त्याच्यामध्ये डिटेल, म्हणजे खूप लवकर पोहोचलो असं. जे मी आज 51व्या वर्षी सगळ्या गोष्टी इतक्या इझिली सांगते, ते मी कदाचित 20 वर्ष आधी सांगू शकली असती, 25 वर्ष आधी सांगू शकली असती. आणि तर ते हल्ली कुठल्याही वयात. परीक्षेच्या वेळी सुद्धा म्हणजे टीचर्स 5 मिनिटं आधी मेडिटेशन घेतात. 10वी सुद्धा आजकाल मी बघितलंय आणि हे येस, बऱ्याच शाळांमध्ये हा उपक्रम राबवला जातो हल्ली. मी स्वतः तर पण घेते डेफिनेटली वाढायला ओके. 10वीच्या पोरांसाठी. राइट.
हम्म. तर डेफिनेटली मेडिटेशनचं इम्पॉर्टन्स आहे आणि आपण या एपिसोडच्या शेवटी तुमच्याकडनं थोडं मेडिटेशन हे घेणार आहे. तेव्हा हम्म. प्रेक्षकांनो कुठे जाऊ नका, कारण आपल्याला तो अनुभव पण थोडा घ्यायचा आहे भाग्यश्रीकडून. तर दुसरं मला असं तुम्हाला विचारायचं आहे, बाकीचे पण अकल्ट सायन्सेस आहेत. राईट. जसं ड्रीम एनालिसिस आहे किंवा रेकी हिलिंग आहे. त्यानंतर पास्ट लाईफ रिग्रेशन तर आज तुम्ही जे तुम्हाला YouTubeवर हल्ली इतके व्हिडिओ दिसतात आणि आणि याचं महत्त्व म्हणजे वाढत चाललंय. असं नाहीये की कोणी याच्याकडे अंधश्रद्धेच्या दृष्टीने बघतात. पण ह्याचं महत्त्वही वाढत चाललंय, कारण मनाचं जे एक वेगळं जग आहे, मनाचं आपलं भावनिक जे जग आहे, त्याच्याशी या सगळ्या गोष्टींचा जो आहे संबंध येतो. आणि तुमचं प्रोफाईल मी बघत होती, तर फक्त मेडिटेशन नव्हे, तर तुम्ही ह्या सगळ्या अकल्ट सायन्सेसमध्ये पण तुम्हाला भरपूर इंटरेस्ट आहे आणि तुम्ही ते शिकलाय आणि अजून शिकताय. तर ह्याचा तुम्हाला काय अनुभव आलाय या सायन्सेसचा? प्रत्येक ह्या ज्या गोष्टी आहेत, आता ड्रीम डिकोडिंग जेव्हा मी शिकली, त्या पहिल्यांदा मला ड्रीम्स लहानपणापासून भरपूर यायचे. आणि नंतर मी स्वतः असं विचार जे करायचे तेही मला ड्रीम्समध्ये दिसायचं. तर मला तेव्हा त्याचा अर्थ नाही कळायचा. पण जेव्हा मी ड्रीम डिकोडिंग शिकली तेव्हा हे मला कळायला लागलं की ड्रीम्स हे तुम्हाला येणारे मेसेजेस आहेत. हं, प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला ते गाईड करत असतात. आपल्याला माहित नसतं, कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये एक शक्ती आहे. फक्त हं, ती टॅप करता यायला पाहिजे प्रत्येक व्यक्तीमध्ये. म्हणजे असं नाही की मी रेकी ग्रँड मास्टरशिप झाली म्हणजे मी एकदम बेस्ट हिलिंग करू शकते. रेकी न शिकलेली व्यक्ती पण हिलिंग करते. कारण मी जेव्हा रेकी वगैरे काही शिकली नव्हती, तेव्हा पण मी जेव्हा प्रेयर्स करायची, माझ्या गोष्टी वर्कआउट व्हायच्या. कारण ओके. जर आतमध्ये आहे ती शक्ती आपल्याला कळलं तर आपण ते करू शकतो. तसं ओके. ड्रीम्स मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मेसेजेस येतात आयुष्यात. गाईड कसं करायचं, काय हं, करायचं, ते हं. कळायला वेळ लागतो. तर त्याच्यावर ओके. अभ्यास करायला लागला, अगदी त्याच्यावर दिसणाऱ्या रंगापासून त्याच्यावरती असतं. कारण मी हं, जेव्हा पहिल्यांदा व्हर्च्युअल हे सुरू केलं होतं, कारण आपला आधी फिजिकल सेशन्स असायचे. हं, पॅन्डेमिकच्या नंतर ते मी व्हर्च्युअल सुरू करायच्या आधी पण मला त्या दिवशी सकाळी पडलेलं स्वप्न होतं. आणि हं, त्याचं दुतोंडी आपलं कासव, मला कळेच ना पूर्ण त्या दिवशी स्वप्नामध्ये दुतोंडी कासव इथून तिथून. मला याचा अर्थ काय मी विचार करत होती आणि सकाळी हं, सकाळी एका मैत्रिणीचा फोन आला की मला एवढ्या लांब येता येत नाहीये, तू ऑनलाईन घेशील का? अँड सडनली इट क्लिक्ड की माझं ते पहिलं मेडिटेशन होतं, जे हं. ऑनलाईन पण होतं आणि ऑफलाईन पण होतं. ओके. तर ड्रीम्स हेल्प्स यू, पण ते तुला या. कळायला पाहिजे वेगवेगळ्या ह्याच्याने. बरोबर. पास्ट लाईफ रिग्रेशन त्याचाही स्वतःचाच अनुभव मी जास्त सांगेन. बरेच वर्ष मला भीती वाटते वरून खाली बघायची किंवा हं, असं ह्याच्याने ना, तर आपण वर्टिगो वगैरे नावं देऊन मोकळे होतो. पण ती हं, कशी भीती म्हणजे धडधडतं, असं काहीतरी असतं. बाकी सगळं मी काही करू शकते, पण ते वरून बघताना धडधडतं. आणि मला एक वेगवेगळे स्वप्न. तर मी एकदा जेव्हा एका सेशनमध्ये सरांनी मेडिटेशन सेशनमध्ये फक्त एक, आज आपण तिथपर्यंत पोहोचणार आहोत, तेव्हा हं. ते एकच स्वप्न मला दिसलं आणि मी घाबरून गेले. काय होतं हे मला कळेना. मग मी नंतर विसरली, कारण ते रोज मेडिटेशन वेगवेगळ्या गोष्टींसाठी घ्यायचं आणि मला त्यांना विचारता नाही आलं की मला काय दिसलं होतं म्हणून त्या. बरोबर. नंतर मी जवळजवळ आय थिंक 3 ते 4 वर्षानंतर प्रॉपर पास्ट लाईफ रिग्रेशन मध्ये जेव्हा मी ते घेतलं, सेम हं. स्वप्न सेम गोष्टी, अँड देन आय रिअलाइज व्हॉट वॉज द कनेक्शन ऑफ द लास्ट लाईफ. मला वरून पडून जर भीती कसली आहे, काय आहे, आय गॉट इट इन द डिटेल्स. हं. आणि त्यावेळेला लिटरली मी त्या काय म्हणतात ध्यान अवस्थेत रडून रडून मी अशी मोकळी झाली. सो आहे त्याचं, कारण तुम्हाला ते कनेक्ट व्हायला वेळ लागतं, कळायला वेळ लागतो. आणि त्याच्यानंतर आताही माझी भीती संपली नाहीये. पण आता मला माहितीये, जेव्हा मी अशी जाते स्कूटीवरनं पण साईडने, फ्लायओव्हरला तुझं एकदम कडेला असलं की तुला असं वाटतं तू साईडला आहे ना, तेव्हा हो. वाटणारी एक भीती असायची, पायात एक काहीतरी माझ्या हे यायचं. आता ती ओके. तीव्रता कमी झाली. तर हे कळतं आपल्याला, ज्ञान कळतं की कशामुळे आपल्याला काय होत असेल. हां, कुठल्याही गोष्टीचं एक रूट कॉज कळलं, की आपला त्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, तो पण बदलतो. बघण्याचा दृष्टिकोन. आणि बरोबर आणि हम्म. आणि तसा तो आपल्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा चेंज जो आहे तो आणत जातो. बऱ्याच वेळा नक्की, असंही होतं, खूपच की चेंज आपण जाणवता. हां, असं मी बऱ्याच वेळा बघितलंय, की जेव्हा आपण कोणीतरी आपल्याला सेशन देतं आणि त्यावेळी जी हीलिंग मिळते, त्यावेळी ती फारच म्हणजे वेगळी वाटते. आणि ज्यावेळी आपण स्वतः करायला जातो किंवा त्या प्रकारचं सातत्य मग ते राहत हम्म. नाही. तर मला वाटतं तर या ग्रुपमध्ये ज्या प्रकारचं हीलिंग असतं किंवा आपण स्वतः एकटं बसून जे हीलिंग घेतो, तर ह्याच्यामध्ये काही फरक आहे का? की ते आपापल्या अनुभवावरती अवलंबून आहे? नाही, नक्कीच फरक, ग्रुप ह्याचा नेहमीच फरक पडतो. टीम इज ऑलवेज वंडरफुल. पण आता प्रत्येक वेळेस ग्रुप मिळेल ह्याची आपल्याला शक्यता नसते ना. हो. आणि आपण एकट्यानेही स्वतःने करून नक्कीच आपल्याला त्याचा उपयोग होतोय. आणि हं. तो करूनही घ्यायचा असतो आणि सातत्य पाहिजे तुम्हाला.
करा. सातत्य नसलं तर त्या गोष्टीचं कनेक्शन नाही लागणार. त्यात बरोबर. आपल्याला रोजचं बसलंच पाहिजे, तरच त्या बरोबर. गोष्टी आपल्याला होणार. अगदी 5 मिनिटं दिलीच तरी चालेल. मी तर नेहमी अशी अपेक्षाच नाही करत आहे की तुम्ही एक एक तास बसा, हे करा. नाही, हं. 5 मिनिटं, पण ते पूर्णता, संपूर्णता तिकडे तुम्ही आहात. हं, हं. अशा पद्धतीने ते बसणं गरजेचं आहे. फक्त स्वतःच्या ब्रिदिंग, स्वतःच्या विचारांना किंवा स्वतःला थोडं अफर्मेशन देणं, तेवढं पण खूप गरजेचं आहे. तेवढी सुरुवात बरोबर. जरी सातत्य ठेवलं, मग त्या दिवशी वीकेंड आहे, फुर्सतमध्ये बसा, अगदी सगळं व्यवस्थित करा, पण ते करणं गरजेचं आहे. बरोबर. तर या अकल्ट सायन्सेस पेक्षाही तुमचा एक उपक्रम आहे आणि तो समाजासाठी आहे आणि त्याचं नाव आहे मितवा. तर मितवामध्ये वाडा सारखे जे आदिवासी प्रदेश आहेत आणि तिथल्या ज्या शाळा आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही आणि तुमची टीम आहे ती कार्यरत आहे आणि आत्ता गेल्याच महिन्यात त्याला 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तर आम्हाला मितवाबद्दल तुमच्या भावना आणि हे कशी सुरुवात केली तुम्ही मितवाला ते सांगा? नक्की. मितवा पण जसं म्हणशील, माझ्या डिप्रेशनचं मेडिटेशन निघालं त्याच्याबरोबरच ते मितवा हे पुढे आहे. तर स्वतःला उभं करण्यासाठी ह्या केलेल्या काही गोष्टी आहेत आणि आज देवाच्या कृपेने ते इतक्या छान रित्या चाललंय. तर सुरुवात अशी होती की आपण श्रावण सोमवार, तर हं. दूध आपण पिंडीवर तर घालतोच आणि त्याबद्दल काही दुमत नाहीये, पण त्याचबरोबर ते थोडंसं दूध ह्याच्यावर घालून बाकीचं दूध आपण मुलांना प्यायला देऊया किंवा आपल्या घरातल्या बाया आहेत त्यांच्या मुलांना किंवा त्यांना देऊया, असं मी एक सजेशन दिलं होतं माझ्या उपक्रमात. अच्छा. तर ते परत माझ्यावरच आलं की नाही भगेशी, तू हे कर, आम्ही तुला देतो, तू जमा कर. म्हणून ते दुधाचे पावचेससाठी लोकांनी 20-20 रुपये जमा करून आम्हाला दिले होते. आमचा एक लायब्ररीचा जो ग्रुप आहे तिकडे. आणि ते पहिल्यांदा आम्ही गेलो होतो वज्रेश्वरी आश्रमला. तिकडे ओके. 48 मुलं होती आणि त्यांना तो देतानाचा जो आनंद होता की ते कुठल्या परिस्थितीत राहत होते, कुठल्या ज्या झोपडीत ते आहे, नदीच्या किनारी, म्हणजे त्यांना कुठे कधी काय साप येईल का काय येईल काय माहिती नाही, अशा परिस्थितीत ते जे समाधान मिळालं ना, त्याच्यानंतर पाठी बघणं नाही राहिलं. मग वेगवेगळ्या म्हणजे 2017ला आम्ही रजिस्टर्ड केलं, पण आमचं कार्यरत आम्ही 2015 पासून सुरू केलेलं आहे, म्हणूनच आम्ही 10 वर्ष म्हणतोय. आणि हं, मग तिथून हळूहळू आम्ही वाडा मलवाडा एरियामध्ये गेलो. हं. 6 शाळा आणि 150 मुलांपासून सुरू केलेला प्रवास आहे, जो आपण ह्या वर्षी आता शनिवारी 27 आणि 28ला आम्ही त्यांना 1300 मुलं आणि 23 शाळावरती तो उपक्रम सुरू आहे. मुलांसाठी, मुलांना फारच शाळेतलं छान. आम्ही त्यांना पूर्ण साहित्य हे देतो. ओके. येस, अभिनंदन तुमचं बॅग्स, त्यांच्यासाठी यासाठी. लागणारे बुक्स. धन्यवाद. माझी पूर्ण टीम आहे माझ्याबरोबर कार्यरत, त्याबद्दल प्रश्नच नाहीये. पण हं. सगळ्यांची ती एकच जिद्द आहे, एकच इच्छा आहे की आम्हाला ते करायचंय, पॅशन आहे, त्यामुळे ते कामं होतात आणि खूप आणि समाधान मुलांना मिळतं. आणि कुठल्या प्रकारचं तुम्ही मदत करता? म्हणजे एक शालेय जे किट आहे पूर्ण वर्षासाठी लागणारं, ते तर तुम्ही देताच. हम्म. त्या हम्म. व्यतिरिक्त आणि कुठले उपक्रम तिथे राबवले जातात? आपण तिकडे डेंटल कॅम्प घेतलेला आहे, हं. माणुसकीची भिंत बांधलेली आहे, तर आपल्याकडे ज्या नको असलेल्या वस्तू पण खूप छान कंडिशन मध्ये असलेल्या, त्या जाऊन आपण तिकडे ठेवतो आणि ते त्यांना घेऊन जाऊ शकताय. माणुसकीची त्या भिंत गोष्टी फारच केलेल्या आहे. छान सौर्याचं त्यांनी केलं. माणुसकीची हो. भिंत फारच छान असा हा शब्द आहे. तर हा कसा हम्म. मिळाला आणि नक्की काय त्याचं येस. कॉन्सेप्ट आहे? नाही, मी कुठेतरी वाचला होता तो, की असं असं होतं, तेव्हा मला ते कळत नव्हतं. मी इथे ऍक्च्युली मुंबईला पण ट्राय केलं होती गोष्ट, पण मग ते कॉन्सेप्ट कळत नव्हते की ते टेक्निकली कसं करायचं, सामान कुठे ठेवायचं, कसं हे द्यायचं, हं. मग तिकडे कोणतरी हवं, हे सगळं कठीण होतं. पण माझ्या डोक्यात गोष्ट बसली आणि माझ्या एकदा डोक्यात गोष्ट बसली की जोपर्यंत ती पूर्ण होत नाही मला चैन नसतं. मग हं. जेव्हा मलवाडा इथे सगळं हे सुरू झालं होतं, तेव्हा मग हं. तिकडले जे आम्हाला खूप मदत करणारी मंडळी आहेत, म्हणजे सरपंच आहेत, त्यांच्यावर ग्रामसेवक आहेत, तर त्यांना मी सांगितलं अशी अशी इच्छा आहे. त्यांनी हं. त्यांच्या ग्रामपंचायतची बाहेरची जागा आम्हाला हे करून दिली आणि मग हं. सामान आम्ही जातच असतो, जसं माझं घर आहे तिकडे, तर मग तिथे ठेवतो आम्ही. मग शनिवारी तिकडे बाजार भरतो, मग तेव्हा जाऊन तिथे देतो. म्हणजे अगदी दर शनिवारी नसलं तरी महिन्यातनं एकदा, कारण जसं सामान येतं तसं जात. तिकडे आम्ही सुरुवात ऍक्च्युली थंडीमध्ये केली होती आणि वुलन क्लोथ्सने. तर पहिलं मग ओके. आम्ही ब्लँकेट्स वगैरे सगळ्यांना आधी जे आहे तुमच्याकडे द्या, पण म्हणजे आपलं सरप्राईज म्हणतो ना की आपण काहीतरी सुरू करावं आणि आपल्याला असे 4 हाताने मदत यावी. माझ्या हं. मैत्रिणीच्या मित्राने, ज्यांना मी ओळखतही नाही, तिने फक्त सांगितलंय आमची अशी अशी करते, त्याने अच्छा. 50 नवीन ब्लँकेट्स माझ्या घरी पाठवून दिलेली. आणि ते म्हणजे सुरुवात आम्ही जुन्या कपड्यांनी करत होतो की आपण काय काय जमा करतो, ते तिकडे आम्ही त्यांना पहिलं वाटलं ते नवीन ब्लँकेट्स. मग आता ते ब्लँकेट, कपडे सोडून अजून कुठल्या गोष्टी तुम्ही माणुसकीच्या भिंतीवरती भांड म्हणजे भांडी स्थापित कुंडी आहेत किंवा गावकऱ्यांना कधी कधी तिकडे मदत लागते होळीमध्ये.
घर पूर्ण जळून गेलं होतं, काहीच नव्हतं. मग तिकडे जाऊन ओके. आम्ही धान्य, तेल त्यांना धरून दिलं, जी भांडी कुंडी आम्ही काय जमा करू शकलो. अशा हं, वेळेला मी अपील घालते ग्रुपवरती, आणि हल्ली व्हॉट्सअप स्टेटस वगैरे आहे. तर मग प्रत्येक जण कॉन्टॅक्ट करतं, कुठे काय शक्य असतं. कधी कधी प्रॅक्टिकली जेवढं शक्य होतं ते घेऊ शकतो. खूप हं, लांब असलं तर जाऊन घेता येत नाही, पण जवळच्या इथून जे आहे तर तशी जाऊन आम्ही त्यांना पर्सनल मदत करतो. कधी कुठल्या मुलांसाठी काही हवं असतं हं, पर्टिक्युलरली, पण जशी हं. ती येते तिकडून रिक्वायरमेंट, तशी तशी आम्ही आम्ही जाऊन त्यांना मदत करत असतो. आणि स्वास्थ्य ह्याच्याबद्दल पण आता तिकडे आम्हाला हे सुरू करायचं अजून, हेल्थ क्लिनिक वगैरे पण. कारण डेंटल कॅम्प केल्यानंतर त्याचा पुढचा स्टेप काय, ह्याच्यासाठी काम चालू आहे आता, पुढच्या ह्याच्यासाठी की फिरतील अँब्युलन्स किंवा काय असं करून घेता येईल, चालू आहे. तर तिकडे जी मदत लागते आणि जी आम्हाला शक्य असते ते आम्ही सगळं करतो गावासाठी. ओके. तुमचा अजून एक उपक्रम आहे धान्य बँकेचा, तर त्याबद्दलही थोडीशी हो, माहिती द्या. हो. त्यातली मी एक सहकारी आहे. तो उपक्रम ऍक्च्युली उज्ज्वला बागवडे मॅडम आहे ठाण्यातल्या, त्यांनी सुरू केलेला आहे. त्यांचं ओके. पण असंच माझ्यासारखी पूर्ण स्टोरी आहे आणि खूप इन्स्पिरेशनल आहे. तर मी त्यांना जॉईन झालेले, कारण मला ते स्टोरी ऐकूनच खूप छान वाटलंय की आपल्या घरातलं म्हणजे आपल्या किचन मधलं 1 किलो धान्य देणं. हे हं, जे कॉन्सेप्ट होतं, जेव्हा मी ऐकलं पहिल्यांदा त्यांच्याकडनं, म्हणजे खूप घाईत होती, मला त्यांचं पूर्ण ऐकताही नव्हतं आलं. पण ते हं. कॉन्सेप्ट ऐकूनच मी असे, आणि कोणी उपाशी राहणं ही गोष्ट मला सहजासहजी पचत नाही. मला एखाद्याकडे कपडे लत्ते नाहीये, गरीब आहे, चालतं, पण जेवण नाही म्हटलं की माझा जीवर खाली होतो. त्यामुळे मी त्या गोष्टीला खूप जास्त मनापासून अशी कनेक्ट झाली. मी त्यांचा नंबर दुसऱ्या कोणाकडनं घेऊन ठेवला, म्हटलं मी तुम्हाला नंतर कनेक्ट करीन. आणि मग मी त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि ते आम्ही सुरू केलेलं. त्या हं, पूर्ण महाराष्ट्रभर आहेत. हं. वेगवेगळे, आम्ही त्यांना अन्नपूर्णा म्हणतो, की ओके. सगळेजण ते धान्य. मग आता 1 किलो धान्य नेऊन देणं शक्य नाही, कारण आपल्या संस्था ज्या आहेत त्या सगळ्या आपल्या जास्त करून बाहेरच्या पण आहेत, लोकल ओके. पण आहेत आणि बाहेरले. पंढरपूरला आहे, पुण्याला आहे, नाशिकला आहे. तर मग आपण तिकडले जे संस्था आणि तिकडल्या अन्नपूर्णा आहेत त्यांना कनेक्ट करून, तिकडे जे दुकानं असतात ओके. तिथे आपण त्यांना कनेक्ट करून आपण पैसे पाठवणार त्या ओके. धान्यवाल्याला, आणि तो जाऊन सामान देणार. कुठल्याही संस्थेला पैसे देत नाही आपण. ठीक आहे. हं, आणि आम्ही सगळ्या अन्नपूर्णा, आपण की महिन्याला एक 100 रुपये आपल्याला द्यायला मोठी गोष्ट नसते. असं हं, आपण ऐकाल तर वर्षाला आपण 1200 ते 1500 पैसे आपण ते देतो, आणि आपण हं, अन्नपूर्णा म्हणून जॉईन होतो. काही जण फक्त एक वेळचे डोनर म्हणून जॉईन होतात, काही जण अन्नपूर्णा म्हणून जॉईन होतात. का तर तुम्ही ही गोष्ट अजून 4 जणांना सांगा, नवनवीन बरोबर, लोकांना जोडा. तर बरोबर. तोही खूप सुंदर कॉन्सेप्ट आहे आमचा, आणि खूप आवडतं ते त्या गोष्टीत पण. आणि स्त्रियांना धान्य आणि जेवण म्हटलं की आपण म्हणून ते अन्नपूर्णा म्हणतो ना, कनेक्ट खूप छान रीतीने होतं. तर तर तोही उपक्रम आमचा मितवाचं चालूच तुमचं आहे. आता फ्युचर एक काय असं आहे विजन, की मला हे अजून करायचंय आणि हे राहिलेलं आहे अजून. तर असं येस, कुठलं खूप एक राहिले. विजन आहे? सर्वात आता आम्हाला, जसं या वर्षी आम्ही 10व्या वर्षीचा प्रोग्राम केला होता, तेव्हा माजी मंत्री दीपक सावंतजी आले होते. तर त्यांनी आम्हाला खास करून सांगितलंय, कुपोषण जे होत आहे अच्छा. त्याच्याने खूप त्रास. आणि आपल्या उद्याच्या ज्या माता आहेत, ज्या हं, आजच्या कुमारिका आहेत, आपल्या उद्याच्या माता आहेत, त्यामुळे त्यांना सशक्त माता बनवायचं काम तुम्ही करा. तुमची खूप छान टीम आहे. आणि ते हं. इतकं मनाला आणि विचारांना काय म्हणतात, भावलंय ना, की आता फक्त आम्ही आमच्या ही गोष्ट व्हायची वाट बघतोय, की आमचा किटचं झालं की तिकडे. तर तिथे आम्हाला हिमोग्लोबिन एस्टिमेशन करायला सांगितलंय त्यांनी, ओके. मुलींसाठी स्पेशली, त्यांच्यासाठी जे सगळं आहे. तर सगळं वर्कआउट करून ठेवलेलं आहे, टार्गेट करून ठेवलेलं आहे, कोणाला कसं करायचं. फक्त आता मी जुलैला त्याला कामाला लागणार आहोत. तर ते खूप महत्वाचं काम आहे. आणि जसं म्हटलं मग, अशी फिरती अँब्युलन्स सारखं, की जे आम्हाला तिकडे त्यांना अजून काही करता येईल, त्या गोष्टी आहेत. सौर प्रकल्प, त्याच्यावरती काम करायची आहेत. तशा भरपूर विचार करून ठेवलेले आहेत. एक 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 हळूहळू होईल तसं, नक्कीच. फारच सुंदर असा उपक्रम आणि विजन आहे मितवासाठी. आणि मी प्रेक्षकांना नक्की सांगेन, की ज्यांना मितवा बरोबर जॉइन व्हायचंय, कॉन्ट्रिब्यूट करायचंय, तर त्याच्यासाठी मी खाली तुमचा नंबर आणि जी काही लिंक असेल ती देऊन नक्की, ठेवेन. तो नक्की. डेफिनेटली, कारण जेव्हा तुम्ही अशा प्रकल्पांना पण जॉइन होता आणि काहीतरी समाजासाठी करता, तर मला वाटतं त्याने सुद्धा तुमचं मेडिटेशन हे होत असतं. तर नक्कीच. प्रत्येकाचं मेडिटेशन नक्की. हे वेगवेगळ्या गोष्टींनी होतं. वेगवेगळं असतं. आणि येस. समाधान जे आहे, की एक शांती जी आहे ती प्रत्येकाला फार वेगवेगळ्या गोष्टीतूनही मिळत असते. तर तुमच्याकडे वेगवेगळ्या सायन्सेससाठी किंवा प्रॉब्लेम असे घेऊन बरेचसे क्लायंट येतात. तर नॉर्मली कुठल्या प्रकारच्या अकल्ट सायन्सेसकडे ते जास्त म्हणजे प्रभावित असतात, की आम्हाला ड्रीम एनालिसिस करायचंय किंवा मला पास्ट लाईफ करायचंय किंवा क्रिस्टल हीलिंग करायचंय. तर असं कुठल्या क्षेत्राकडे किंवा सायन्सेसकडे त्यांचा जास्त कल असतो?
येताना वेगवेगळ्या गोष्टी नक्कीच सगळे घेऊन येतात. कुणाला क्रिस्टल आधी वापरलेले असतात किंवा हं. क्रिस्टल ह्याच्याने करायचंय किंवा ड्रीम्स ह्याच्यावर करायचं आहे, रेकी हे शिकायचे. पण मी त्यांना नेहमी सांगते सुरुवात ध्यान धारणेने करा. ओके. आणि त्यांचं ऐकून घेऊन त्यांच्यासाठी काय रिक्वायरमेंट असेल, हं. त्यांची जी गरज असेल, ते त्यांना इंट्रोड्यूस हळूहळू कर. कारण ते बरं. जास्त गरजेचे आहे. तुमच्यात प्रत्येकाची भूक ही वेगळी असते. हं. काही जण त्या सॉल्ट थेरपीमध्येच खूप छान पद्धतीने, त्यांना त्याच्यापेक्षा जास्त पुढे जायचं नाहीये. काही जणांना मला चक्रामध्येच माझा पूर्ण विश्वास आहे, मी फक्त चक्र आहे करणार. मग हं. ते चक्राला इव्हन क्रिस्टलला रिलेट नाही करत. आणि ह्या हं. गोष्टी सगळ्या एकमेकांना कनेक्ट आहे. तर हं. जेवढं आता हे घेता येईल तसं ते घेऊ शकते, पण एक एक ह्याने, आणि प्रत्येकाची गरज वेगळी आहे, त्यामुळे त्या पद्धतीने मी सजेस्ट करते. म्हणजे सरसरीत सगळ्यांनाच क्रिस्टल सांगेन किंवा सरसरीत सगळ्यांनी चक्रधारणा करा किंवा रेकी हे करा असं नाही सांगत. ज्या बरोबर. हेतूने ते येणार की त्यांची काय गरज आहे हं. त्याच्याप्रमाणे मी त्यांना सांगत जाते. एखादा मजेदार काही किस्सा असा घडलाय का, की जो तुमच्या लक्षात राहिलाय? कुठल्याही क्लायंट बद्दल असं हो. आठवतंय का? ते मुलगी, तिचं मी प्रार्थक हे शब्द वापरते माझ्याबरोबर जेही ध्यानधारणा वगैरे करतात. तर अच्छा. आपण हां. क्लायंटच्या ऐवजी मी त्यांना प्रार्थक म्हणत असते नेहमी. ओके. जसं आपण साधक म्हणतो जे साधना करतात, तर माझे जे असतात ते मी त्यांना प्रार्थक म्हणून हे करते. तर माझ्या एका प्रार्थकाची मुलगी, तिची एक्झाम्स वगैरे म्हणजे अभ्यासच होत नाही, काहीतरी त्रास होतोय, काय काय होतं. मग आईने सांगितलं तू श्री मावशीशी बोल, आणि ती माझ्याशी कम्फर्टेबल होती. तिने मला कॉल केला होता. मला नाही, मला प्रोकास्टिनेशन झालंय, मला हेच करता येत नाहीये, मला तेच करता येत नाहीये, मला का भीतीच वाटते, मी आता नापासच होणार आहे. ओके ठीक आहे, रिलॅक्स, आपण काय नको बोलूया, नको आधी पहिलं बरं. तिला सॉल्ट थेरपी करवलं. तर हं. माझ्यावर विश्वास असल्यामुळे तिने ते केलं. पण म्हणजे एक्सपिरियन्स आल्यावर थोडी हे झाली. मग हळूहळू तिला प्रश्न विचारले, मग बऱ्याच गोष्टी कळल्या की काय अजून त्रास आहे. आपण फक्त आत्ता कंटाळा येतोय, त्रास होतो हे बघतोय, हं. त्याच्या हं. पाठची कारणं ते हं. जाणून घेतलं. मग तिला थोडं बूस्ट करून बाबा तू कर. तर त्यावेळेला तिने ती एक्झाम त्याच्यावर मॅनेज केली समहाव. तर त्याच्यात पण मला वाटतं की एखादा विषय राहिला होता, बाकी सगळं जे तिला काहीच नव्हतं करायचं तो राहिला. मग आता फायनल एक्झामच्या वेळेला पण परत थोडं अपडाऊन चालू होतं, माझं प्रोजेक्ट पूर्ण होत नाही. अगेन हं. तिने सांगितलं मावशीशी बोल. मग परत आम्ही सेशन्स घेतले कंटिन्युअस, 8 days वी कंटिन्युअसली टुक द सेशन्स. मग ओके. तिला हे केलं कॉन्स्टंट. हा, मग तिचं, मग मी रोज विचारायचे आज काय केलं, कसं केलं. हे झाल्यानंतर आता रिसेंटली तिने मला फोन केलेला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी. मी थांबली होती मुद्दाम तुला वाढदिवसाचा सरप्राईज द्यायला. म्हणे माझा खूप छान लागला रिझल्ट आणि कुठलाही विषय राहिलेले नाही आणि मी पास होऊन बाहेर झालेली आहे. म्हटलं वा, म्हणजे मेडिटेशनमुळे पास झालीस असं नाहीये. म्हटलं तू अभ्यास केलास, त्या अभ्यास करायला मी फक्त तुला मदत करत होती, की त्या मेडिटेशनच्या नावाने एक म्हणतो ना आपण, त्यांना कॉन्सन्ट्रेट करायला करेक्ट. हे केलं की करेक्ट. करू करेक्ट. शकतो. तर हे असं लक्षात राहण्यासारखं आहे. पण म्हटलं असा नको गृहीत धरू की मी अभ्यास न करता फक्त मेडिटेशनने पास होऊ शकते. करेक्ट. करेक्ट. हम्म. तर मला तुमच्याशी बोलल्यावर असं वाटलं, की आपल्याला जे प्रॉब्लेम असतात, चॅलेंजेस जे लाईफमध्ये येतात, तर त्याचं उत्तर आपल्यामध्येच आहे. आणि सगळे हे एक्झॅक्टली. म्हणजे असं म्हटलं जातं, की प्रत्येक जी व्यक्ती आहे, त्याचं एक एनर्जीचं फील्ड आहे आणि ती एनर्जी तुम्ही कशी ट्रान्सफर करता किंवा कोणती एनर्जी ॲब्सॉर्ब करता, तर ते फार महत्वाचं आहे. आणि मेडिटेशन असू दे किंवा बाकीचे अकल्ट सायन्सेस आहेत. तर ते तुम्हाला तुमचं हे जे एनर्जी फील्ड आहे ते ट्रान्सफॉर्म करण्यासाठीच वेगवेगळ्या प्रकारे हे मदत करतात. आणि जोपर्यंत जसं तुम्ही म्हणालात, की विश्वास फार महत्वाचा आहे आणि या गोष्टींवरती. बस. अंधविश्वास नव्हे, पण तुम्ही तुमच्या मनासाठी काहीतरी करताय, तुमच्या स्वतःसाठी काहीतरी करताय आणि ते विश्वासाशिवाय शक्य नाहीये. तर एक पॉझिटिव्हिटी प्रत्येकाला जीवनामध्ये कुठेतरी शोधायची आहे. आणि मला वाटतं हा एक चांगला टूल आहे ज्यातनं आपण पॉझिटिव्हिटी घेऊ राईट. शकतो. आणि मी नक्की सांगते, की मी सुद्धा आता मेंटल हेल्थ काउन्सिलिंग कडे वळले आहे आणि माझा अनुभव सांगते, की त्याच्यामध्ये अशा बऱ्याचशा टेक्निक्स आहेत आणि काही-काही ज्या टेक्निक्स असतात, की ज्याच्यामध्ये अतिशय जे क्लायंट असतात जे डिप्रेस्ड असतात किंवा तर त्याच्यासाठी मेडिटेशन हे वन ऑफ द टूल हे सांगितलं हे जातं, की होतात. हे तुम्ही कराच. आणि म्हणूनच हा आजचा एक प्रयत्न होता हे पोहोचवण्याचा, की ध्यानधारणा किंवा मेडिटेशन हे का महत्वाचं आहे आणि मला वाटतं ही चर्चासत्र ऐकून जर कोणी त्याकडे वळलं, तर मला वाटतं आणि त्यामुळे जर त्यांना फायदा हम्म. झाला आणि होणारच आहे फायदा. नक्कीच, तर मला नक्कीच. वाटतं या पर्टिक्युलर चर्चासत्राचं जे आहे ते मला सार्थक झाल्यासारखं वाटेल. सार्थक झालेलं, नक्कीच, नक्कीच. तुम्ही आज इथे आलात आणि फार छान माहिती सांगितलीत
आणि तुमचा जो उपक्रम आहे मितवाचा, त्याला भरपूर शुभेच्छा. आणि मी पण आहेच धन्यवाद. तुमच्याबरोबर त्यासाठी नक्की. कधी काही लागलं तर. हं. आणि डेफिनेटली ज्यांना कुणालाही वाटतं, की आपण या कॉजमध्ये जॉइन व्हायचंय, तर नक्की तुम्ही जॉइन व्हा. कारण एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. आणि हे जसं आपण चेन आहे ती नेहमीच चालू ठेवूया. तर अ, आपण मग आता थोडंसं मेडिटेशन घेऊया. आणि नक्की. काय करायचं आता, डोळे बंद करायचे काय? तुम्ही इन्स्ट्रक्शन्स द्या. नक्की. कोणाकडे सर्वात आधी पाणी असेल तर थोडंसं पाणी पिऊन घ्या. म्हणजे स्वतःला आपण शांतही करू शकतो. मीही बरोबर घेते आहे. थोडंसं पाणी. दॅट्स विल बी फाईन. आय अल्सो हॅव. मला किती 3-4 मिनिटं देशील मेडिटेशनसाठी? हो. आणि हे पाण्याचं पण जरा सांगा प्रेक्षकांना, की पाणी का प्यायचंय? मला माहिती आहे, पण तुमच्याकडून ऐकायला आवडेल. येस. पाणी हे सगळ्यात म्हणजे नॅचरल गोष्टी आहेत. त्यामुळे सर्वच गोष्टींवरचा उपाय एक असतो. आणि हं, आपलं शरीर जसं म्हणतो आपण 60% ते 70% पाण्याने बनलेलं आहे. बरोबर, त्यामुळे मेडिटेशन आपण जे सुरुवात करणार आता थोडंसं ते पाणी घेऊन आपण त्याला केलं तर ते शरीरातल्या 70%ला कनेक्ट करणार आहे आणि बरोबर. हील करणार आहे. त्या इट विल हेल्प अस टू गेट द इफेक्ट फास्ट. बरेचदा आपण त्या पाण्याला अभिमंत्रित करणं म्हणतो, रेकी देणं किंवा हे करून, हं. ते करूनही आपण पितो. ते हो. एक एक लेवल जसं मी म्हटलं वरची आहे तशी. जसे आपले पण बाकी आता मेडिटेशनचे ज्यांना भरपूर सेगमेंट आहे, त्यातला हा सेशन अजून एक सेगमेंट. राइट. राईट. तर सुरुवात आपण ऍटलिस्ट पाणी व्यवस्थित पिणं आणि नेहमी मेडिटेशनला बसताना आजूबाजूला पाणी ठेवणं. हं. आणि ते नंतर झाल्यावरती म्हणजे अगदी हातात धरून नाही, बाजूला पाणी असावं, कारण ते झाल्यानंतरही तुम्हाला गरज लागेल त्या पाण्याची. त्यामुळे इट इज ऑलवेज बेटर वेन यू आर सिटिंग फॉर द मेडिटेशन, हॅव ग्लास ऑफ वॉटर. तर हे मला वाटतं ते मेडिटेशन आपण सुरुवातीपासून घेऊया. हे मी वेगळ्या नक्की. व्हिडिओमध्ये अ, टाकणार आहे. तर ज्यांना कुणाला करायचं आहे 2 मिनिटं, 5 मिनिटं, तर ते हा. करू शकतात. फारच शांत वाटलं. आणि मला सांगावसं वाटतं, की एक विचार माझ्या मनात आला, की स्वतःला दिलेला वेळ आहे हा स्वतःसाठी. म्हणजे आपल्या मी विचार टाइम. आपल्या डोक्यांमध्ये एक्सटर्नल ज्या गोष्टी असतात त्या भरपूर असतात. आणि स्वतःकडे अंतर्मुख होऊन पाहणं, हे आपल्याला पूर्ण दिवसात वेळ मिळत नाही. तर आपण मॅगझीन वाचू, टीव्ही बघू, तर प्रत्येक वेळी कोणाशी बोलू. प्रत्येक वेळी आपण बाहेरच्या जगाशी जास्त कनेक्टेड असतो आणि हा एक चांगला प्रयत्न आहे स्वतःशी कनेक्ट व्हायचा. तर भाग्यश्रीजी, तुमचे आज भरपूर आभार. आज आमच्या तुम्ही शोमध्ये आलात आणि फार सुंदर मेडिटेशन आम्हाला करवलंत. आणि मेडिटेशनसाठी सुद्धा जर त्यांचं सेशन घ्यायचं असेल, तर नक्की तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा. आणि धन्यवाद. आणि आमचा आजचा एपिसोड कसा वाटला प्रेक्षकांनो नक्की कॉमेंटमध्ये लिहा. कारण आम्हाला त्यामुळे जास्तीत जास्त इन्स्पिरेशन मिळते, प्रेरणा मिळते पुढचा अजून एक एपिसोड बनवण्यासाठी. आणि नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आम्हाला सपोर्ट करा, की हा एपिसोड जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आणि पुन्हा एकदा तुमचं मी धन्यवाद करून तुमचे आपला पण धन्यवाद की तुम्ही मला या शो मध्ये बोलवलं आणि पुढच्या प्रवासाला खूप खूप शुभेच्छा आणि पूर्ण सकारात्मकता ऊर्जा. धन्यवाद.